हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आता सकाळी सकाळी जी रात्रीची भांडी होती तर ती भांडी घासण्याचं काम चाललेलं आहे माझं. का तर मी कधीच अशी भांडी ठेवत नाही, पण आता आमच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर पाणी येतोपर्यंत आणि पाण्याची बचत करायची चाललेली आहे. तर नळाला न धुता पाणी मी 2 पाणी भांड्यात वेगवेगळे घेतले होते आणि त्याने माझी भांडी स्वच्छ करून घेतली. पहिल्यांदा किचन वाटा पूर्ण असा क्लीन करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. का तर परीच्या पप्पांनाही डबा द्यायचा असतो. तर परीची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिनेही देवपूजा करून घेतली आणि आज पौर्णिमा होती, त्यामुळे परीने छान अशी देवपूजा करून घेतली होती आणि पूजा वगैरे झाली. आणि आज पाण्याचा खरंच खूप प्रॉब्लेम असल्यामुळे बाकीच्या कामांवरही लक्ष लागत नाही, जेणेकरून आपल्याला फरची वगैरे असते. तर संध्याकाळी पाणी असं विकत घेणार होते मी बाहेरून. तर तोपर्यंत मग जी थोडी फार कपडे होती ती हाताने धुवून टाकली परीने एकदा आणि मलाही संध्याकाळी धुवावं लागली. पण मी मशीनला काय केलं, पाणी घेतलं होतं त्याच वेळेस मग मशीन पण लावून घेतली होती. मशीन लावून झाली की लगेच कपडे वाळत घातलायची होती आपल्याला. तर आताही संध्याकाळचा टायमिंग आहे. तर मी आज दुपारी थोडासा आराम केला. आज जास्त काही काम वगैरे केलं नाही शिलाईचंसुद्धा. तर तब्येत ठीक नसल्यामुळे शिलाईचं काम वगैरे काही जास्त केलंच नाही मी. आणि एक दिवस स्वतःसाठी असावा म्हणून मी जरा थोडासा आज दुपारी आराम केला. घातलं जरा थोडीशी तब्येत ठीक नसल्यागत वाटत होती, त्यामुळे मी आणि आराम केला. त्यामुळे झोप काढली आणि त्यानंतर 4-4:30 वाजले होते. आणि परीचे पप्पा आल्यानंतर आम्ही लगेच पाण्याचं ज्या ताईंकडून पाणी घ्यायचं होतं पाठीमागच्या त्यांच्याकडून पाणी घेतलं. त्यामुळे ये जा करून फरची खराब झाली होती, तर फरची वगैरे पुसून घेतली. आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30-7 वाजत आले होते आणि तरी आमचं पाण्याचं चाललं होतं. आणि त्यानंतर सगळं घर क्लीन करून घेतलं मी. आणि त्यानंतर राहुल दिवाबत्ती करणार होता, तर राहुलने दिवाबत्ती करायला सुरुवात केली आणि तोपर्यंत मीही स्वयंपाकाला लागले होते. आणि आज फक्त ज्वारीची भाकरी, जास्त काही नाही. ज्वारीची भाकरी आणि जी आपली मुगाची डाळ असते त्याची आमटी, एकदम साधं जेवण केलं होतं. तर मी आता तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी करणार ते सुद्धा दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. तर हो का, कपडे जी होती माझी म्हणजे ह्यांची पॅन्ट शर्ट वगैरे आणि राहुलची कॉलेजची कपडे, तर तो राहुल बसलेला आहे शेजारी अभ्यास करत चाललेलं आहे. तर मी आता संध्याकाळच्या वेळेला कपडे बाहेर वाळत घालू नये म्हणून मी सगळ्यांची कपडे आतमध्येच वाळत टाकलेले आहेत. आणि तर संध्याकाळचं स्वयंपाकाची सुरुवात झाली होती. तर म्हणलं आता संध्याकाळी एकदम साधं सिंपल जेवण करणार होते. तर ज्वारीची भाकरी माझी कशी असते तुम्हाला मी जरा जवळूनसुद्धा दाखवणार आहे. तर ज्वारीची भाकरी बनवण्याची पद्धत माझी कशी आहे. आणि ज्वारीची भाकरी चांगली टम्म फुगण्यासाठी आपल्याला पीठ खूप सारं असं छान पद्धतीने मळून घ्यायचं. म्हणजे कसं होतं, ज्वारीची भाकरी जितकं पीठ तुम्ही छान मळताल आणि जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला, म्हणजे भाकरी एकदम छान अशा टम्म फुगणाऱ्या भाकरी होतात. आणि पूर्ण पाणी खालचं आपण ज्यावेळेस भाकरी पलटी करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण पाणी पचल्याशिवाय आपल्याला एकच साईड पूर्ण भाजून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला म्हणजे जास्त आपली भाकरी अशी जळलेली सुद्धा दिसत नाही आणि छान अशी पांढरशुभ्र भाकरी दिसते. म्हणून जी आपण पाठीमागची साईड जी असती तर ती भाकरी आपल्याला पूर्ण अशी ती साईड म्हणजे अशी पूर्ण भाजून घ्यायची. तर आता मी तुम्हाला दाखवते तव्यावरती. तर ही पाठीमागची जी साईड आपण पलटी करून ज्यावेळेस पाणी लावतो ती पूर्ण अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण अशी पलटी करायची. आणि फक्त ज्यावेळेस पूर्ण फुगते त्यावेळेस आपल्याला जास्त डाग पडून द्यायचे नाहीत. आता टम्म भाकरी छान अशी फुगणार आहे. तर भाकरी फुगल्यानंतर तुम्हाला दाखवते. तशी मस्त अशी टम्म भाकरी फुगलेली पहा. आणि तुम्ही अशीच भाकरी बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासाठी पीठ छान असं मळून घ्यायचं, हे मी सगळं ताईंना किचन टिप्स म्हणून सांगते. तर तुम्ही जवळून पहा, भाकरीला कुठेही डाग पडलेला नाही. फक्त आपल्याला पाठीमागची साईड छान भाजून घ्यायची, म्हणजे पूर्ण प्रॉपर भाजून घ्यायची. म्हणजे पलटी केल्यानंतर आपल्याला एकही डाग न पडता भाकरी टम्म फुगलेली मिळणार आहे. तर माझी ही भाकरीची टिप्स तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यालाच भाकरी तर झाल्या होत्या. आणि त्यानंतर थोडेसे उडीद पापड होते, म्हणजे घरी बनवलेले नाहीत, आपलं रेडीमेड आणलेले आहेत. तर ते आता भाजून घ्यावेत. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात जरा थोडंसं चटपटीत जेवण असलं ना तर खरंच जेवण करूशीही वाटते. आणि नाहीतर उन्हाळ्यामुळे ना जेवण करायला जास्त असं बेचव असं लागतं. त्यामुळे ना जर थोडंसं वेगळं पापड लोणची असली तर खरंच जेवण छान लागतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर असं खारे पदार्थ खाल्लेलं कधीही चांगलं. आता आपण त्या निमित्ताने पाणीही भरपूर पितो आणि आपले पाणीही पिलं जातं खारट असल्यामुळे. तर आजचं जेवण एकदम साध्या पद्धतीने आहे. तर आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कमेंटसुद्धा करायचे आहेत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.